नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझं मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर आता ईश्वरी ही बॅग सुटकेसवर ठेवत असताना खाली पाय घसरून पडते. त्याच वेळेला आता अर्णव हा तिला वाचवायला पटकन पुढे जातो. ईश्वरीचा तोल जातो. अर्णव तिला पटकन सावरून हातात धरतो. आता ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहते. अर्णव, ईश्वरी दोघं एकमेकांकडे पाहत राहतात. 1 मिनिटासाठी ईश्वरी पूर्णपणे अर्णवच्या नजरेत हरवून गेलेली असते. कारण त्याने पटकन तिला झेलल्यामुळे आता ती त्याच्याकडे वाचवल्यामुळे बघत राहते. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून अर्णव ईश्वरीची बरोबर सोडवणूक करत असतो आणि त्यामुळे ईश्वरी आता त्याकडे पाहतच राहते. तेव्हा आता पटकन तिला लक्षात येतं की आपल्याला अर्णव सरांवर रागवायला हवं आणि ती चिडायला लगेचच सुरू होऊन बोलते की काय हे सगळं काय आहे? तुम्ही मला अशा प्रकारे का धरलं आहे? कशाला पडताना वाचवलं आहे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की 1 मिनिट, आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस? अगं, तू तोल जाऊन इथे पडलीस म्हणून तुला वाचवलं आणि तू मला बोलतीस. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याचं? अगोदर तर तुम्ही मुद्दाम वरची जागा मला दिलात आणि मला हा त्रास सहन करायला लावला आणि नंतर मग पुन्हा एकदा हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? म्हणजे तुम्ही हे सगळं मुद्दामच करता ना. प्रत्येक गोष्टीमध्ये ती गोष्ट क्रिएट करता आणि नंतर मग दाखवता की मी तुला वाचवलं आहे म्हणून. हे सगळं करण्याची काय जरूरत होती? जर अगोदरच मला व्यवस्थित कपाट दिलं असतं तर मग काय होणार होतं का हे? काही असं काही झालंच नसतं. तेव्हा मग आता तो म्हणतो की मी सिंदूर, अगं तू एकतर इथे पडत होतीस आणि मी तुला वाचवलं आणि मला थँक्यू बोलायचं सोडून तू काय करतेस तर माझ्यावरती नको ते आरोप करत सुटलीस. तेव्हा मग ती म्हणते की थँक्यू आणि तुम्हाला माझा काही दिमाग खराब नाही झाला आहे. तुम्ही हे सगळं ना जानबुचके करताय, मला माहिती आहे. मुद्दाम करताय हे सगळं, हो ना? आणि सोडा मला. तुम्हाला वाटलंच कसं की तुम्ही मला असं पकडण्याचा हक्क आहे मला? सोडा मला. असं म्हणून आता लगेचच तो सोडतो आणि म्हणतो की सोडलं. ईश्वरी म्हणते की आई गं, काय केलंत काय तुम्ही हे? तेव्हा तो म्हणतो की तूच तर म्हणालीस ना मला की सोडा म्हणून, मग सोडून टाकलं. असं आता अर्णव तिला बोलतो आणि तिथे बाजूला जाऊन बसतो. ईश्वरीला आता लागलेलं असतं. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, समजून घे मी कशासाठी आणि काय करतोय ते. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की माझ्यावर ना हे असं चिडायचं नाही आहे, दादागिरी नाही दाखवायचे. हे काही तुमचं ऑफिस वगैरे नाही आहे आणि काही मी तुमची पी ए नाही आहे, समजलं ना? तेव्हा अर्णव पटकनच विचारतो की मग कोण आहेस तू माझी? असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि ती 2 मिनिटासाठी आता गप्पच बसलेली असते. काय बोलायचं हे तिला किंवा त्याला दोघांनाही काही समजत नसतं. दोघंही तसेच आता गप्प असतात. त्यावेळेला मग आता अर्णव विचार करतो की ईश्वरीला लागलं परंतु ईश्वरी ही तिथेच गप्प बसलेली असते आणि अर्णव मात्र त्याचं आता काम करत असतो. आणि हे सगळं होत असताना ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं. त्याला वाईट वाटतं. ती बिचारीच्या हाताला लागले आणि तिला उठताही येत नाही आहे. ती उठण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिच्या हाताला लागल्यामुळे तिला उठता देखील येत नसतं. आता अर्णव तिला हात देतो आणि उठण्यासाठी हेल्प करत असतो. परंतु तरीही ईश्वरी ही काही हात त्याचा घेत नाही. उलट त्याच्या हातावर अशी टाळी देते आणि हात बाजूलाच करून टाकते. मग त्यावर अर्णव आता लक्षात आणतो की ही ईश्वरी काही ऐकणाऱ्यातली नाही आहे. त्यामुळे तोच आता पटकन तिला धरतो आणि तिच्या दोन्ही खांद्यांना असं पकडून तिला उभं करतो. आणि त्यावेळेला ईश्वरी भरपूर घाबरते. कारण अर्णवने त्यावेळेलाही अगदी जबरदस्तीच करून ईश्वरीला धरून तिथेच बसवलेली असते. आता ईश्वरी खूप चिडते आणि रागानेच त्याच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर मग आता ईश्वरीचा हात अगदी अर्णवच्या खांद्यावर असतो आणि त्यामुळे ती पटकनच आता त्याच्या खांद्यावरून आणि छातीच्या इथून हात पटकन बाजूलाच काढून घेते. दोघं एकमेकांकडे बघतात. ईश्वरी आता त्याच्याकडे पुन्हा एकदा अगदी खुन्नसने लूक देत बसलेली असते. तेव्हा आता ईश्वरी चेहरा पाडून असते की तिची पुटपुट ही सुरूच असते. मग त्यावर अर्णव लक्षात करतो की ईश्वरीला यामुळे त्रास होऊ शकतो आणि पटकन तो तिला बोलतो की हे बघ, हे जे काही आहे इतकं माझ्या डोक्यात आलं नव्हतं. म्हणजे मी तुला वरचा खण दिला त्याच्यावरून खरंच माझ्या हे डोक्यात आलं नाही की तुझी हाईट वगैरे पुरणार नाही. इतकं माझ्या खरंच लक्षात आलं नव्हतं. असं पटकन अर्णव बोलला आणि त्यावेळेला ईश्वरी गप्पच असते. आणि मग अर्णवच्या लक्षात येतं की चला, ईश्वरीला खालचा कप्पा दिला पाहिजे जेणेकरून तिचा हात तिथे सहजतेने पोचेल आणि तिला तिचे इझिली कपडे घेता येतील. म्हणून अर्णव आता ईश्वरीचे जे कपडे असतात ते तिथून वरच्या खणातून बाजूला काढून ठेवत असतो. ईश्वरीला कळत नसतं की हे काय होतंय. ती फक्त ॲक्शनने हे काय करताय असं त्याला बोलून दाखवत असते. त्यावेळेला अर्णव सगळे कपडे तिथेच बेडवरती ठेवतो आणि नंतर स्वतःचे जे कपडे खालच्या खणात ठेवलेले असतात ते सगळे कपडे तो आता वरती लावून ठेवत असतो. आणि ते कपडे वरती लावून ठेवत असताना ईश्वरी बघत असते की यांचं काय चाललंय तरी काय.
तेव्हा अर्णवने सगळे कपडे ठेवल्यानंतर ती वैतागत असते. ती म्हणते, "एक मिनिट थांबा, काय करताय काय तुम्ही?" परंतु अर्णव काहीच बोलत नाही आणि स्वतःचे जे सगळे कपडे आहेत तो व्यवस्थितपणे पुन्हा एकदा वरती लावून ठेवतो आणि ईश्वरीसाठी खालचा खण रिकामी करून ठेवतो. आणि ईश्वरी आता बघतच राहते. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की मी खरंच मनापासून सांगतोय, हे काही माझ्या लक्षात आलं नव्हतं. परंतु आता आता मी तुला हा खालचा कण रिकामी करून दिलाय. त्यामुळे तू तुझे कपडे आहेत ते व्यवस्थितपणे इथे लावून ठेवू शकतेस. आणि तू म्हणतेस तसं काही माझं कपटी वगैरे मन नाही आहे. मी या बाबतीत इतका विचारच नाही केला होता. ठीक आहे. पण इतका सहजतेने विचार करणं मलाही जमलं नव्हतं. आता तू तुझे कपडे आहेत ते व्यवस्थितपणे लावू शकते. आणि कसं आहे ना, कितीही काही झालं तरी कपाट आणि मन दोन्हीही या जागा असतात ना, त्या व्यवस्थितपणे कधीही भरायच्याच असतात. त्यामुळे मला कपाट अशी शेअर करण्याची सवय नाही आहे खरं तर, परंतु मी करेन आता शेअर. कारण मला करावंच लागणार आहे हे सगळं. तेव्हा मग ईश्वरीला आता तो सांगतो, की तुलाही शेअर करायला लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, की कशासाठी? का? तेव्हा मग अर्णव म्हणतो, की हो, करावं लागेल. कारण किती काही झालं तरीही आपल्याला या घरच्या गोष्टी आणि या कपाट हे शेअर करावंच लागणार आहे. म्हणूनच मी एकच सांगतो, की आपलं मन आणि कपाटाचा हा खण कधीही रिकामा राहता कामा नये. कधीही तो भरलेलाच पाहिजे आणि तो शेअर केला गेलाच पाहिजे. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते, की काय? तेव्हा मग तो म्हणतो, की हो, शेअर करायलाच पाहिजे. कारण किती काही झालं तरीही आता लग्न झालं आहे आपलं आणि आपण नवरा-बायको आहोत. तेव्हा ईश्वरी मानत नसते. अर्णव म्हणतो, की तू नसशील मानत, परंतु मला हे सगळं मानावंच लागणार आहे. म्हणूनच मी एकच सांगतो, की तुला मन किंवा कपाटाची जी जागा ती रिकामी मी कधीच ठेवणार नाही. ते मला शेअर करावं लागणार आणि ते मी शेअर करणार. असं आता ईश्वरीला तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला ईश्वरी अगदी रागानेच त्याच्याकडे बघत असते आणि खूप अशी रागाने लूक देत असते. तेव्हा मग अर्णव तिला बघत म्हणतो, की "बघतेस काय? कर, तुझं काम आहे ते कर." तेव्हा मग ईश्वरी आता ते कपडे बघते आणि रागानेच पुन्हा अर्णवकडे बघून म्हणते, की "काय हे सगळं? म्हणजे मी हे सगळे जे काही कपडे माझे लावले होते, आता कपाटातले तुम्ही माझी जागा पुन्हा रिकामी करून सोडलीत. मग आता काय पुन्हा एकदा तुम्ही हे सगळे कपडे मला लावायला लावणार आहात का? आता एकदा मी हे कपडे लावून झाले, आता पुन्हा हे कपडे मी लावायचेत का?" असं ती रागाने आता बोलत असते. आणि त्याच वेळेला मग अर्णव म्हणतो, की "कपडे कोणाचे आहेत? तुझे ना? आणि कोणासाठी मी कपाट खाली केले? तुझ्यासाठी. तुझे कपडेत, तुला लावायचे तर लाव, नाहीतर तसेच ठेवून दे. मला काही फरक पडत नाही." असं अर्णव आता तिला पटकन बोलून दाखवतो आणि म्हणतो, की "तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुला हे कपडे कपाटात ठेवू शकतेस किंवा हे बघ इथे बाल्कनी आहे, तिथून बाहेर फेकून दे." असं रागानेच तो तिला बोलतो. त्यावेळेला ईश्वरी पण त्याच्याकडे अगदी चिडत बघत असते. आणि नंतर मग ती तिथून चिडूनच निघून जाते आणि अर्णव जे काही वागतो त्याच्यामुळे तिला खरंच खूप राग आलेला असतो. ती पुन्हा एकदा चिडून कपडे लावायला सुरुवात करते. तर इथे आता आकाशने नम्रताला सोडलेलं असतं आणि ती म्हणते, की "बस झालं. सर इथेच थांबवा." तेव्हा तो म्हणतो, की "अगं पण तुझं तर घर पुढे आहे ना? मग मी सोडतो तुला पुढे. काहीच प्रॉब्लेम नाही." तेव्हा मग गाडी जाते तिथपर्यंत. ती म्हणते, की "तसं नाही आकाश सर, ॲक्च्युली ना मला आईने इथे काही सामान आणायला सांगितलं होतं इथून या जवळच्या दुकानांमधून. त्यामुळेच तुम्ही इथे गाडी थांबवलीत ना तरी चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही." त्यावेळेला तो म्हणतो, की "तसं नाही म्हणत मी. काहीच प्रॉब्लेम नाही आहे तसं. मी करू शकतो हे सगळं. डोंट वरी." तेव्हा मग ती म्हणते, की "नाही आकाश सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी इथून जाऊ शकते." आकाश म्हणतो, की "किती लवकर टाईम गेला ना, काहीच समजलंच नाही. आपण कधी पोचलो ते पण कळलं नाही. अजून थोडा वेळ असता तर आपण आणखी गप्पा मारल्या असत्या." तेव्हा ती आता हसत असते. मग नंतर ती म्हणते, की "हो सर, पण आपण पोचलो पण आहे." आता तिचा हात ती बाहेर जात असताना असा बाजूला होत असतो. तेव्हा पटकन तो तिचा हात सावरतो आणि हातात हात घेतो. तेव्हा दोघंही एकमेकांकडे अगदी प्रेमाने बघतच राहतात. खरं तर आकाश याचं नम्रतावरती प्रेम जडलेलं असतं आणि नमूलाही खरं तर ते मान्य असतं. आता ती त्यांना "बाय सर, बाय" असं करून बाहेर निघते आणि तो तिच्याकडे गाडीतून बघतच राहतो. तीही एकदा मागे वळून बघते आणि पुन्हा एकदा स्माईल करून बाय करून निघून जाते. आणि मग "सर, तुम्ही तुमचं काम करून घ्या" असंही त्याला जाताना बोलत असते. तर इथे आता ईश्वरी ही किचनमध्ये अजून आलेली नसते. अंजली काहीतरी छान असं बनवत असते. मामा येतो आणि म्हणतो, की "वाह, वाह, वाह! काय घमघमाट सुटलाय किचनमध्ये. काय बनवायचं चालू आहे?" तेव्हा मग ती म्हणते, की खीर बनवते. कसं आहे ना, आपलं न्यूलीवेड कपल आहे घरामध्ये. मग म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी स्वतःच्या हाताने बनवावं, म्हणूनच मी खीर बनवते. असं म्हटल्यावर आता मामाला ती म्हणते, की "बघ चाखून कशी झाली आहे ती." तेव्हा मामा खीर खातो आणि म्हणतो, की "वाह, वाह, वाह! अप्रतिम! एकदम स्वर्गच जणू." तेव्हा आता ऐश्वरी येते आणि म्हणते, की "ताई, काय करताय तुम्ही?"
आणि मी खरं तर इथे किचनमध्ये आली आहे हे बघण्यासाठी की काय काय करायचं आहे. तेव्हा लगेच अंजली म्हणते की अरे वा, आम्हाला वाटलं की तू नवीन लग्न झालेली नवरी आहेस तर इतक्या लवकर काही किचनमध्ये येणार नाही, पण आमची ईश्वरी बघा ऑन ड्युटी किचनमध्ये हजरच आहे सगळं करण्यासाठी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तसं नाही ताई, कसं आहे ना, या घरची आता मी सून आहे, त्यामुळे घरच्या काही रीतीभाती असतील तर तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे घरात कोणाकोणाला काय काय आवडतं, जीवनाचे कोणाकोणाच्या काय सवयी आहेत, हे तुम्ही मला सांगा. मी सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि नंतर या घरातले पूजा अर्चा व्रतवैकल्य ज्या काही रीतीभाती आहेत ना, त्या पण मला तुम्ही सगळं काही सांगा. ते पण मी सगळं काही करेन. माझ्या पद्धतीने मला जेवढं सगळं जमेल तेवढं सगळं मी प्रयत्न करेन करण्याचा. तेव्हा मामा आणि अंजली तिच्याकडे बघतच राहतात. आणि मग त्यावर लगेचच मामा म्हणतो की अगं अगं ईश्वरी, काळजी करू नकोस, असं इतकं काही नाही आहे. पण माझी तर ना आता चंगळच होणार आहे. अगं अंजली, म्हणजे तूही छान बनवतेस आणि ईश्वरी, आता ईश्वरी किचनमध्ये येणार म्हटल्यावरती एक सो एक इंदोरी पदार्थ मला वेगवेगळे खायला मिळणार, म्हणजे माझी तर चंगळच झालं म्हणून समजायचं ना. तेव्हा मग आता लगेच अंजली पण हसायला लागते. आणि त्यानंतर अंजली म्हणते की ईश्वरी, अगं काहीच इतकं कठीण नाही आहे. कसं आहे ना, आपण म्हणतो की खरं तर सगळ्या गोष्टी रीतीभाती सुनेने पाळल्या पाहिजेत. पण खरं तर ना, घरातल्या सुनेने घरातलं किचन अगदी परफेक्टली सांभाळलं ना, की सगळ्या गोष्टी अगदी सगळ्यांची मनं तिला जिंकता येतात. म्हणजे कसं आहे, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे पदार्थ करून दिले ना, की कसं आहे ना, प्रत्येकाचं मन हे जिंकताच येतं. आणि ते तर तुला अगदी व्यवस्थितपणे जमेल माहिती आहे मला. कारण घरात किचनमधले जे काही तू पदार्थ बनवतेस ना, ते अगदी अप्रतिम बनवते, हे आम्हाला माहिती आहे. तुझ्या हाताला खूपच छान चव आहे. हा म्हणतो की हो अगदी, म्हणजे फार मजाच येणार आहे. आता रोज-रोज काहीतरी नवीन खायला मिळणार. तितक्यात वल्लरी येते आणि म्हणते की "काय? कसलं नवीन खायला मिळणार आहे? आम्ही बघितलेलं आहे. काय ना, ही मुलगी आहे, ती घरात प्रत्येकाला असे वेगवेगळे पदार्थ, तेच ते पोहे बनवलेले ते वरतून त्याच्यावरती ते कोथिंबीर आणि ते भरपूर शेव घालणार, ते अनहायजेनिक. आणि त्यानंतर मग काय ते जिलेबी तळलेली. हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे हे राजेशिर्केंचं किचन आहे. आणि या किचनमध्ये हेल्दी पदार्थ, एक सो एक हेल्दी पदार्थ बनले जातात. हे तुला काही कळणार नाही. इथली क्वालिटी काय असते या मालाची आणि इथले पदार्थ कशाप्रकारे महाग असतात, हे तुला काही कळत नाही. इथे काय काय डिशेस बनतात ना, ज्याची तर नावं तू यापूर्वी कधी ऐकलीच नसशील. आणि तुझ्या घरामध्ये जितक्या पैशांचा किराणा माल भरला जातो ना, तितक्या पैशांचा रोज माझा मुलगा प्रोटीन शेक पितो. ते तर तुला काही कळणारच नाही, हो की नाही? कारण तू तेवढी मिडल क्लासच आहेस ना. आणि तुझे ते मिडल क्लास पदार्थ आणि तसेच ते मिडल क्लास विचार असणार आहेत. बाकी काय असणार आहे? त्यामुळे तू असं वेगळं काही करू शकत नाहीस. तू हे जे काही इथे चालतंय ना, या गोष्टी अजिबात समजून घेऊ शकत नाही. कारण तू या घरामध्ये तितकी साजेशीच होऊ शकत नाही. कारण तू मिडल क्लास आहेस. आणि जरी लग्न करून आलीस तरीही तुझ्यामध्ये ते काही बदल होणारच नाही आहेत. असं वल्लरी सारखी सारखी तिला टोमणा मारत असते. आणि ते पाहून आता अंजलीला आणि मामाला खूपच टेन्शन येत असतं की आता पुन्हा एकदा मामीच सुरू झाली आहे. आणि त्यावर आता जे काही ती ईश्वरीला बोलत असते त्यामुळे ती गप्प बसते. ईश्वरी आता त्यावर काहीच तोंड उघडत नाही. कारण बिचारी नवी नवरी, घरात काही वाद नको म्हणून ईश्वरी त्यावेळेला काहीच बोलून दाखवत नाही. त्याच वेळेला आता लगेचच अंजली म्हणते की अगं मामी, असं काय करतेस अगं? तीही शिकेल की आपल्या घरातले पदार्थ हळूहळू. आता ती एकदा की इथे लग्न करून आली आहे तर रुळेल ते हळूहळू किचनमध्ये. आणि जसं आपण शिकलो तसंच तीही शिकेलच की. असं अंजली एक पॉझिटिव्ह अप्रोचने मामीला बोलून दाखवते. मामी म्हणते की नाही, कसलं शिकणार आहे ही मुलगी, काही शिकणार नाही. मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलंच होतं की ही मुलगी काही योग्य नाही आहे, पण तुम्ही माझं काही ऐकलं नाही. तेव्हा मग आता मामा म्हणायला लागतो की हे बघ वल्लरी, झालं आहे का तुझं सगळं? म्हणजे असं टोमण्याने बोलून झालं असेल तर प्लीज जरा गप्प बस. नंतर असं बोलल्यानंतर आजी येते. आणि त्याच वेळेला आजी आल्यावर म्हणते की काय चाललं आहे तुमचं इथे सगळं? मला माहिती आहे, ही मुलगी हिच्याबद्दल वल्लरी बोलली आहे ते मी ऐकलं आहे. आणि सुरुवातीला ही मुलगी जेव्हा घरात आली होती तेव्हा हिने या किचनमध्ये पहिला पदार्थ पोहे बनवून सगळ्यांचं मन जिंकून घेतलं होतं. परंतु आत्ताची वेळ ही खूप वेगळी आहे. तेव्हा ही मुलगी घरात आली तेव्हा असं काहीतरी घडेल असं मुळीच वाटलं नव्हतं. खरंच ही मुलगी घरात आली आणि तिने सगळं काही बदलूनच टाकलं. आणि खरं तर तुला वाटत असेल की तू लग्न करून या घरात आली आहेस, परंतु आम्ही कोणीही हे लग्न मान्यच करत नाही मुळात. कारण तुझं हे झालेलं लग्न हे आम्ही अजिबात कधीच मान्य करू शकत नाही. असं म्हटल्यावर आता इथे ईश्वरी ही बघतच राहते आणि काय करावं हे तिला काहीच कळत नाही.
त्यानंतर मग आता मामी पण गप्पच असते. काय बोलावं हे तिला काहीही कळत नसतं. त्यावेळेला ईश्वरी आता चेहरा पाडून असते. बिचारी काहीच बोलावं काय कळतच नसतं. त्याच वेळेला इथे आता लगेचच वल्लरी म्हणते की हो ना, म्हणजे लग्न करून आली आहे खरं ही घरात, परंतु डोक्याला ताप झाला आहे. ही हिच्या गोष्टी काहीही व्यवस्थितपणे करू शकणार नाही. या उलट घरात लागली तर भांडणंच लागतील. इतकंच मला कळतं आहे की ही मुलगी ही त्यातली नाहीच आहे. ही घर सांभाळण्यातलीच नाही आहे. ही काय काय करेल हे एक एक दिवस तुम्ही बघतच राहा. आणि हिच्याशी अर्णव लग्न करून हिला घर घेऊन आलाय, परंतु हे लग्न कोणालाही खरं तर मान्य नाही आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत होते की हे मुलीशी अर्णवचं लग्न झालं ना तर काही होऊ शकतं, परंतु तुम्ही तर कोणी मानायलाच तयार नाही आहात. अगदी तुम्ही तर हिला अगदी एक्सेप्टच करून टाकले, मग काय बोलणार ना. त्यावर आजी म्हणते की हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की तुम्हाला असं वाटत असेल की या मुलीचं लग्न झालं आहे चिंटूबरोबर, म्हणजे हिला एक्सेप्ट केलं, परंतु असं अजिबात होणार नाही आहे. या मुलीला अजिबातच एक्सेप्ट केलं जाणार नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी तू, की जर माझ्या नातवाला काही झालं तुझ्यामुळे तर मी तुला मात्र सोडणार नाही आहे. त्याला कुठलंही संकट जर त्याच्यावर ओढवलं तुझ्यामुळे तर मात्र मी तुला सोडणार नाही. हे ऐकल्यावर आता हे ऐकल्यावर वल्लरी म्हणते की हो, मला तर वाटतं की हिला ना घरातून बाहेरच काढून टाकली पाहिजे आणि आपल्या अर्णववर हिच्यामुळे काही प्रॉब्लेम यायला नको. त्यावेळेला लगेचच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो की एक मिनिट, हे सगळं काय चालू आहे? कशासाठी हे सगळं? आजी आणि मामी, तुम्ही दोघींनी काय चालवलं हे सगळं? ती लग्न करून या घरात आली आता. माझी बायको आहे ती. आणि तुम्हाला मान्य नव्हतं म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर आम्ही विधिवत लग्न केलं आहे. लग्न लावलं आहेत ना आमचं. मग हे असं बोलण्याची काय गरज आहे? आणि तुम्हाला माहीत नसेल, परंतु आता मी तुम्हाला नवीन ओळखच करून देतो. ही माझी बायको आहे ईश्वरी अर्णव राजे शिर्के. आणि जसे तुम्ही या घरचे सदस्य आहात तशी ही आता या घरची एक सदस्य आहे. तिचाही या घरावर तेवढाच हक्क आहे जेवढा की तुमचा आहे. आणि जसा मी या घराचा मालक आहे तसं तीही आता या घराची मालकीण आहे, असं चांगल्या शब्दात अर्णव आजी आणि मामीला सुनावतो. आणि म्हणतो की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आमचं लग्न झालं आहे याचा अर्थ ती माझी आता बायको झाली. त्यामुळे ते सगळे अधिकार तिला प्राप्त होणार आहेत जे माझे आहेत. त्यामुळे तुम्ही तिला काहीही बोलायचं नाही आहे. ती लग्न करून या घरात आली आहे माझी बायको म्हणून, म्हणून तुम्ही तिला काहीही सुनवाल याचा काहीही अर्थ नाही आहे. मी अजिबातच हे सगळं खपवून घेणार नाही आहे. तुम्ही आत्ता बोललात ते ठीक, परंतु पुन्हा कधीही तुमच्या तोंडून हे असं काहीही निघता कामा नये. कारण माझी बायको आहे आणि ती तिचं घर सोडून माझ्या घरी आली, त्यामुळे तिचं कसं रक्षण करायचं आहे, तिची कशी काळजी घ्यायची, हे सगळं सगळं माझ्या हातामध्ये आहे. आणि मलाही तेवढीच तिची काळजी घ्यायची आहे जेवढं ती माझ्यासाठी या घरात तिचं घर सोडून आली. म्हणून आता इथून पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, कोणीही तिला उगीचच काही बोलायचं नाही आहे. आणि तिचा झालेला अपमान मी अजिबात सहन करणार नाही. तिचा हा जो काही अपमान झाला आहे तो अजिबातच मला पटण्यासारखा नाही आहे आणि मी तो कधी पटवूनही घेणार नाही आहे. आलं लक्षात? आणि मामी, मी तुला सांगितलेली गोष्ट तू कदाचित विसरली आहेस, त्यामुळे आता मी काहीही तुला यापुढे बोलणार नाही. पण लक्षात ठेव, जर इथून पुढे कोणाकडूनही मला काहीही कळलं तर मात्र मी काय करेन हे याचा कोणीही अंदाजा लावू शकणार नाही. अशी सरळ एका भाषेत धमकीच त्याने मामीला देऊन टाकलेली असते आणि मामीचं तोंडच बंद करून टाकलेलं असतं. आता वल्लरी आणि आजी दोघीजणही गुपचूप असतात. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की आजी, आय नो यू आर हर्ट, परंतु जर इतकं समजावूनही कोणाला कळत नसेल, तुला मी इतकं समजवलं आजी, लग्न झालं त्यानंतर सगळ्या गोष्टी तुझ्या मी कानावर घातल्या, समजवल्या, परंतु तरीही तू माझं जर ऐकायला तयार नसशील तर आय कांट हेल्प इट, मला काहीही करता येणार नाही आहे आणि मी प्रत्येक वेळेला सगळ्यांना एक्सप्लेन करू शकत नाही. आता ती लग्न होऊन घरात आली, माझी बायको आहे, तिचे या घरावर व्यवस्थित अधिकार आहेत. त्यामुळे तिचे या घरावरचे अधिकार आता कोणीही नाकारू शकत नाही, कोणीही नाही. आले का लक्षात? मी पुन्हा पुन्हा सारख्या या गोष्टी बोलणार नाही आहे आणि पुन्हा तिचा अपमान करण्याची काहीच गरज नाही आहे. जे ती करते मनापासून करते आहे आणि ते एक्सेप्ट करायला शिका. उगीचच त्याच्यामध्ये काही उणंदुणं काढत बसण्याची काहीच गरज नाही आहे, असं आता अर्णव सगळ्यांना सुनावतो. आणि तो जे काही बोलतो आणि त्याच्या बोलण्यावरून मामा आणि त्याचप्रमाणे अंजली दोघंजणही खुश असतात, कारण अर्णवने बरोबर आपल्या बायकोची बाजू घेतलेली असते आणि तिची बाजू घेऊन सगळ्यांना अगदी बरोबर सुनावलेलं असतं. आणि तो तिथून आता तावातावाने निघूनच जातो. आणि तो निघून गेल्यानंतर आता आजी ईश्वरीकडे बघतच राहते, कारण ईश्वरीमुळे आजीला इतकं सगळं जे ऐकायला लागलेलं असतं. आता आजी रागाने बघते आणि तिथून
अशी करून अगदी मोठ्या तोऱ्यातच तिथून ती निघून जाते. आणि तेव्हा आता तोंड वाकडं करत गेलेल्या आजीला पाहून वल्लरी विचार करते की झालं, या म्हातारीचा चांगलाच अपमान झालेला दिसतोय. आता याच अपमानाचा मला फायदा करून घेतला पाहिजे, असं ती आता बोलत असते. तर इथे आता आकाश हा नम्रताकडे बघतच राहिलेला असतो आणि ती म्हणते की काय झालं सर, तुम्ही असे माझ्याकडे का बघताय? त्यावेळेला ती म्हणते की सर, तुमचं इथलं जे होर्डिंगचं काम आहे ना, ते तुम्ही करून घ्याल हां. त्यावेळेला मग तो हो असं म्हणतो आणि जेव्हा ती निघून चाललेली असते तेव्हा पटकनच तिचा तो असा हात धरतो आणि हात धरल्यानंतर ती त्याच्याकडे आता बघतच राहते. त्यावेळेला आकाश तिला म्हणतो की नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. आणि मग ती म्हणते की हो सर, माहिती आहे मला. आणि मग तो खरं तर ईश्वरीच्या बाबतीत बोलत असतो आणि तिचा हात आता ती हातातून सोडवून घेते आणि म्हणते की ठीक आहे सर, निघते मी. आणि आकाशने हात धरलेला तिलाही आवडलेलाच असतो खरं तर. आणि ती गालातल्या घालातच हसत असते आणि पुन्हा एकदा मागे वळून बघते, कारण आकाश हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. ती आता त्याला खुणावते की बाय, आणि आता तुम्ही निघा, उशीर होतोय, असं तिला सांगायचं असतं. आणि त्याच वेळेला तोही तिथून बाय करतो आणि तिला असं थंब दाखवून म्हणतो की ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ती आता तिथून निघून निघालेली असते. आकाशही तिच्याकडे आता हसत हसत अगदी बघत असतो. आणि ते नंतर होत असताना आकाश त्याची गाडी वळवत असतो आणि त्याच्या मनामध्ये खरंच खूप तिच्याविषयी प्रेम उमटून आलेलं असतं. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही अर्णवकडे येते. अर्णव पुढे चालत असताना ती म्हणते की एक मिनिट थांबा, तुम्ही हे सगळं काय केलात बाहेर? तेव्हा तो काहीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते की तुम्ही हे सगळं करण्याची काय गरज होती? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेतलीत म्हणजे मी नॉर्मल होईल किंवा तुमच्याशी प्रेमाने वागेन आणि तुमचा नवरा म्हणून स्वीकार करेन? तर त्याची अजिबातच काही गरज नव्हती. तुम्हाला माझी बाजू घेऊन त्यांच्याबरोबर भांडण्याची काय गरज होती? हे सगळं करून तुम्ही काय साध्य करताय? की तुम्ही खूप चांगला नवरा आहात, असं दाखवायचं असतं का तुम्हाला? त्यावेळेला मग आता अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो की एक मिनिट, असं काहीही नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय गरज होती तुम्हाला त्यांचा अपमान करण्यासाठी माझ्यासाठी? मी तर असं काहीच सांगितलं नव्हतं ना. जे काही बोलतायत तो त्यांचा राग होता आणि ते व्यक्त करून दाखवत होते. मग तुम्ही माझी बाजू का बरं घेताय? कशासाठी घेताय? तेव्हा तो म्हणतो की हे बघ मी सिंदूर, तू जरी हे नातं मानत नसलीस ना, तरीही मी मानतो. तू माझी बायको आहेस हे मी मानतो. म्हणूनच मी हे सगळं बोलतोय. तेव्हा आता लगेच ईश्वरी बोलून दाखवते की नाही ना, परंतु मी तर हे नातं मानत नाही आहे ना. मला हे नातं अजिबातच मान्य नाही आहे. तुम्हाला काय वाटतं आहे की मी हे सगळं मान्य करेन? नाही, अजिबातच नाही. हे नातं मी कधीच मान्य करू शकत नाही आहे. कारण मी तुम्हाला माझा नवराच मानत नाही आहे. तुम्ही आता वाचवण्याची काहीच गरज नव्हती. जसं जसं जेव्हा लॉजमध्येही आलेलात तेव्हा नसता आलात ना, तर बरंच झालं असतं. तसंच आताही मला वाटतं आहे की तुम्ही माझ्याबद्दल बोलायला नसता आलात ना, तर बरंच झालं असतं. काहीच गरज नाही आहे तुम्हाला या माझ्याशी म्हणजे या बाबतीमध्ये बोलण्याची. कशासाठी बोलताय माझ्याशी हे सगळं तुम्ही? आणि कशासाठी मला वाचवताय? असं म्हणून आता ईश्वरीसमोर ती नातं ती हे लग्नाचं एक्सेप्टच करत नसते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आजी आता वल्लरीला म्हणत असते की वल्लरी, मला खरंच खूप काळजी वाटते गं या घराची आणि अर्णवची. काय होईल काहीच कळत नाही आहे. तेव्हा आता लगेचच आजीला ती म्हणायला लागते की हे बघा आई, अहो काळजी करून ना काहीही होणार नाही आहे. आपल्याला यावर ना काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे. असं सरळ आता बोलल्यावरती आजी त्या बाबतीत विचारच करायला लागते आणि वल्लरी मात्र हे सगळं शांतपणे तिला सांगत असते. तर आजी आता काहीतरी उपाय कसा करायचा यावर विचार करायला लागते. वल्लरी तिला काहीतरी भरवत असते आणि नंतर मग इथे आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तू स्वतःला माझ्यापासून जास्त काळ दूर ठेवू शकत नाही मिस इंदोर, कारण आपलं लग्न झालं आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की हे बघा, माझ्या मनात तुम्ही नाही आहात आणि हे लग्न मला मान्यच नाही आहे. तुम्ही करा ना, जगासमोर मला तुमची बायको म्हणून तुम्ही कितीही उभी करा, कितीही सांगा, परंतु मनाने मी कधीही तुमची बायको होऊ शकणार नाही. कधीच नाही. मी कधीच तुम्हाला मनापासून नवरा मानू शकणार नाही. असं ईश्वरी आता सरळच अर्णवला बोलून दाखवते. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं. नंतर मग आता अर्णव रूममध्येच असताना अंजली दरवाजा वाजवते, प्लीज चिंटू दरवाजा उघड. तेव्हा मग ती दरवाजा तो उघडतो. म्हणतो ताई काय झालं आहे, तू काय इतकी घाबरली आहे? तेव्हा मग आता ती म्हणते की अरे चिंटू,
आजी बघ ना. तो म्हणतो की काय झालं? तेव्हा ती सांगते की अरे, आजीने ना दरवाजा बंद करून घेतलाय. तिला मी किती आवाज दिला परंतु ती दरवाजाच उघडायला तयार नाहीये. काय करायचं ना मला खरंच काही कळत नाहीये. तेव्हा आता तोही घाबरतो. आता ही बल्लरी आणि आजीची नवी कोणती खेळी असेल का ईश्वरीच्या विरोधात, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.